नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव रीमा आहे। ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझं वय 26 वर्ष होतं आणि माझं लग्नही झालं होतं। पण माझा नवरा आमचं लग्न झाल्यावर काहीच महिन्यात एका अल्पशा आजाराने या जगातून मला कायमचा सोडून गेला होता। त्यावेळी तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होता। मी एका सामान्य कुटुंबातील सुसंस्कृत मुलगी होती, पण एका मैत्रिणीच्या नादाला लागून मी वेगळ्याच मार्गाला लागले होते। त्या 8 दिवसात मला वेगवेगळ्या पुरुषाने खूपच, बापरे मित्रांनो, दिसायला खूप रूपवान आणि सुंदर आहे। नवरा मला सोडून गेल्यानंतर अनेक लोक मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देत होते। माझ्या माहेरच्या लोकांनीही माझ्यासाठी दुसऱ्या मुलाचा शोध घेणं सुरू केलं होतं। पण माझं आधीच एक लग्न झालं असल्यामुळे मला अशी स्थळं यायला लागली होती ज्यांच्या बायका नांदत नाहीत किंवा ज्या पुरुषांचं खूप वय झालं आहे। त्यामुळे मला अशा पुरुषांसोबत लग्न करायचे नव्हते, कारण माझं खूप काही वय झालं नव्हतं। मला अशी स्थळ बिलकुल पसंत नव्हती। यामुळे घरच्यांना मी सरळ म्हणत होते की मला आता लग्नच करायचं नाही। तुम्ही माझ्यासाठी मुलगा शोधणं बंद करा। मी अशा स्थळांना नकार देत होते। पण माझ्या आई-बाबांना वाटायचं की आपली मुलगी तरुण आणि सुंदर आहे, तिला चांगलं स्थळ नक्की मिळेल, म्हणून त्यांचं मुलगा बघायचं काम त्यांनी सुरूच ठेवलं होतं। त्यांचं म्हणणं होतं की आपल्या घरात तरुण पोरगी आहे आणि तिने पटकन दुसऱ्या लग्नाचा निर्णय घ्यावा। पण आता एकदम घाई करून मला लग्न करायचंच नव्हतं। शेवटी मी त्यांना म्हणाले की जेव्हा मला माझ्या पसंतीचा पुरुष मिळेल तेव्हाच मी दुसरं लग्न करेल। माझ्या अशा रोखठोक बोलण्यामुळे माझे आई-बाबा माझ्यावर थोडे नाराजही होते। माझा नवरा गेल्यापासून मी घरामध्ये खूप बोर झाली होती। त्यामुळे असं वाटत होतं की आता आपण दुसऱ्या शहरामध्ये जाऊन काहीतरी छोटा मोठा जॉब करायला हवा। आता नवरा नसल्याने माझं मलाच पाहावं लागणार होतं। या वयात मी पूर्णपणे आई-बाबावर अवलंबून राहू शकत नव्हते आणि मला ते आवडतही नव्हतं। शेवटी आपण काहीतरी काम करू आणि 2 पैसे कमवू असं ठरवून मी शहरात राहणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीला फोन केला। मी तिला कामाविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली, रीमा अगं, तू एकदम योग्य वेळी कॉल केलास बघ। तुझ्यासाठी एक खूप मस्त काम आहे, तू लगेच इकडे ये। ते ऐकून मला खूप आनंद झाला। मी आईबाबांना त्याबद्दल सांगितले तेव्हा तेही खुश झाले। पण आपली मुलगी दुसऱ्या शहरात जाणार म्हणून ते थोडेसे नाराज होते। पण मी त्यांना म्हणाले, आई बाबा, अशीही मी आता घरामध्ये खूप बोर झाली आहे, त्यामुळे शहरात जाऊन काहीतरी जॉब केला तर तुम्हाला सुद्धा एक प्रकारे त्याचा हातभारच लागेल आणि माझंही मन एका नवीन ठिकाणी रमेल। मग थोडासा विचार करून माझ्या बाबांनीही मला त्या मैत्रिणीकडे जायला परवानगी दिली। मी दुसऱ्याच दिवशी सकाळीच माझी बॅग भरली आणि थेट तिच्या शहरामध्ये आले। माझ्यासाठी हे शहर नवीन होतं आणि तिथे माझी अजून कुणासोबतच ओळख। मी फक्त त्या मैत्रिणीवर विश्वास ठेवून इथे आले होते। मी बस स्टँडवर उतरल्यावर काही लोक माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले होते। मी दिसायला खूप आकर्षक असल्याने बस स्टँडवर उभी असलेली काही कॉलेजला जाणारी मुलंही माझ्याकडे बराच वेळ त्या नजरेने पाहत होते। मी त्यावेळी एक पंजाबी ड्रेस घातला होता जो माझ्या कमनी शरीराला एकदम घट्ट बसला होता। त्यातून माझे व्यक्तिमत्व खूप उठावदार दिसत होते। मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला होता आणि ती मला बस स्टँडवर घ्यायला येणार होती। मी त्या सर्व पुरुष आणि मुलांकडे दुर्लक्ष करत तिथे माझ्या मैत्रिणीची वाट पाहत होते। बराच वेळ बस स्टँडवर थांबल्यानंतर माझी मैत्रीण स्कूटी घेऊन आली। मी पाहिलं तर आता ती खूप बदलली होती। ती खूप मॉडर्न दिसत होती। शाळेत असताना ती एकदम साधी मुलगी होती। आम्ही 4 वर्षे एकत्रित शिकलो होतो। त्यावेळी ती माझी जवळची मैत्रीण होती। शहरात येऊन तिचे राहणीमान खूप बदलले होते। ती शरीराने थोडी भरली होती। तिचंही लग्न झालं होतं, पण तिच्या नवऱ्याबरोबर तिचं पटत नव्हतं, म्हणून ती त्याच्यापासून वेगळं या शहरामध्ये राहायला आली होती। तिच्याकडे पाहून मी तिला हसत म्हणाले, काय ग, तुझा नवरा जवळ नसताना तू तर तब्येतीने चांगलीच सुधारली आहेस। काय रहस्य काय आहे बाबा याचं? तुझी तब्येत एवढी चांगली कशी काय झाली? ती लगेच म्हणाली, अगं रीमा, मला इथे खूप चांगलं काम मिळालं आहे। मला आता काहीच टेन्शन नाही। तू रूमवर चल, आपण रूमवर गेल्यावर मी तुला सर्व काही सांगते। असं म्हणून मला तिने स्कूटीवर बसायला सांगितलं आणि थेट ती मला तिच्या फ्लॅटवर घेऊन आली। मी पाहिलं तर तिचा फ्लॅट खूप मोठा आणि प्रशस्त वाटत होता। एवढा मोठा फ्लॅट आणि त्याचं भाडं ऐकून माझा विश्वासच बसत नव्हता की माझी ही मैत्रीण या फ्लॅटमध्ये राहते। कारण ती अभ्यासात एवढी हुशार नव्हती की तिला खूप चांगली नोकरी मिळेल, पण ती आता एवढे पैसे कशी काय कमावायला लागली हे पाहून मला खूप नवल वाटत होते। माझ्या मनात या प्रश्नाने चांगलेच घर केले होते। आम्ही आत आल्यावर माझ्यासाठी तिने चहा बनवला आणि मला चहाचा कप देत म्हणाली, आधी तू चहा घे, तुला फ्रेश वाटेल आणि तुझा थकवा निघून जाईल। पण अजूनही माझ्या मनात त्या प्रश्नाने घर केलं होतं आणि शेवटी मी तो प्रश्न तिला विचारलाच। मी तिला म्हणाले, मला सांग, तू एवढं हायफाय लाईफ जगतेस, तुला हे सर्व कसं काय परवडते? तुला असा कोणता जॉब मिळाला आहे की तुला एवढे सारे पैसे मिळतात?
ज्याने तुला असला हायफाय लाईफ परवडते? मलाही तुझ्यासारखंच असं काही काम असेल तर बघ ना. माझ्या या प्रश्नाने ती थोडा वेळ विचारात पडली. मग मी जेव्हा तिला परत तोच प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, अगं मी जे काम करते त्या कामात पैसा खूप आहे ग, पण थोडा त्रासही होतो. पण मजा मात्र खूप येते. मी माझं काम खूप एन्जॉय करते. तिच्या अशा बोलण्यावरून मला तिच्या कामाबद्दल हळूहळू लक्षात यायला लागलं होतं की ती नक्कीच काहीतरी वेगळं काम करत असणार. त्यामुळेच ती एवढा पैसा कमवत आहे. तिचा व्यसन आणि छंद पाहून मला कळून चुकलं की या शहरामध्ये ती कोणतं काम करत असेल. माझ्याशी बोलत असताना तिला सारखे फोन येत होते. मध्ये मध्ये ती फोनवर बोलतही होती. ती प्रत्येकाशी खूप फ्रँकली आणि हसत हसत बोलायची. ती त्यांना सांगायची की थोडा वेळ वाट पहा, मी अर्ध्या तासात येईल. मला थोडं विचित्र वाटत होतं. नंतर मला कळलं की ती अशा कामामध्ये पडली आहे की जिथून तिची सुटका होणं फार अवघड होतं. तिचं वागणं पाहून मलाही प्रश्न पडला होता की तिने मलाही तिच्यासारख्याच कामात अडकू नये. पण मी तिला त्याबद्दल काहीच बोलले नाही. मग थोड्या वेळाने तिने आमच्यासाठी बाहेरूनच छान जेवण मागवले. मला ते जेवणही खूप महागडं दिसत होतं. तसं जेवण मी आतापर्यंत जेवलीच नव्हती. मग आम्ही दोघीही गावाकडच्या गप्पा करत पोटभर जेवलो. मग जेवणानंतर ती मला म्हणाली, सीमा तू दिसायला खूपच आकर्षक आणि सुंदर आहेस. शिवाय अशा तारुण्यात तुझा नवराही तुला सोडून गेला आहे. तुला या वयात जे सुख मिळायला हवं होतं ते मिळालंच नाही. मला वाटते तुझ्यासारख्या तरुण आणि सुंदर मुलीने ते सुख घ्यायला हवे. तू त्या उत्कट क्षणांच्या सुखाला असं दूर ठेवू नये. आपल्याला एकच जीवन मिळतं, मग आपण ते सुख का घेऊ नये? ते सुख तुला मी आजपासून मिळवून देणार आहे. यामुळे तू चांगली तयार हो, असं म्हणून तिने तिचा महागडा मेकअपचा बॉक्स माझ्या हातावर ठेवला आणि मला तयार व्हायला सांगितलं. मला तिच्या कामाचा संशय आल्यामुळे मी तिला म्हणाले, आज मी खूप थकले आहे ग. शिवाय माझी तब्येतही बरी नाही. यामुळे मी आजचा दिवस विश्रांती घेत आणि मी उद्यापासून तुझ्याबरोबर कामावर येते. मी तिला अशी विनंती केली पण ती माझं काहीच ऐकायला तयार नव्हती. ती मला थोडं रागावूनच म्हणाली, अगं तूच तर म्हणाली होतीस ना की तुझ्यासारखं काहीतरी मोठं काम शोध म्हणून. आता तू माझ्याकडे आली आहेस यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल. असं म्हणून तिने माझ्याकडे एक सुंदर साडी फेकली आणि मला म्हणाली, चल लवकर नेसून घे बघ आणि चांगला मेकअपही कर. आज कामावर जायला आधीच खूप उशीर झालाय. माझा पहिलाच दिवस असल्याने ती माझ्यावर लटक्या रागाने ओरडत बोलत होती. मग तिच्या सह्या आग्रहाने माझी मनस्थिती नसतानाही मी बळच ती चमचम करणारी साडी घातली आणि तिचा तो महागडा मेकअप किट जवळ घेऊन चेहऱ्यावर थोडा मेकअप केला. माझा मेकअप झाल्यावर तिने मला एका मोठ्या आरशासमोर उभं केलं आणि डोळे विस्फारून मला म्हणाली, रीमा अगं काय भन्नाट दिसतेस ग तू. खरंच तुझ्यासारख्या मुलीला पाहून तर कोणत्याही पुरुषही नियत बिघडू शकते, तो त्याच्या बायकोला सोडून तुलाच. आणि ती हसायला लागली. मला खूप लाज येत होती. मग ती म्हणाली, तुझ्यासारखी मुलगी जर मी सांगते त्या कामात उतरली तर पैसे कमवायला काहीच वेळ लागणार नाही. असं म्हणून तिने फ्लॅटचा दरवाजा घाईतच बंद केला आणि मला स्कूटीवर बसवून आम्ही थेट तिथल्या एका गल्लीजवळ पोहोचलो. तिच्या फ्लॅटपासून ती गल्ली जास्त लांब नव्हती. माझी खूप धडधड होत होती. अशा या कामासाठी मला खूप भीती वाटत होती. त्या गल्लीच्या कोपऱ्यावरच अनेक पुरुष माझ्या त्या मैत्रिणीची वाट पाहत उभे होते. पण मला तिच्या सोबत पाहिल्यावर ते तिला माझ्याविषयी विचारू लागले होते. तिथल्या हिंदी मराठी बोलणाऱ्या बायकांच्या त्या घोळक्यात उभे राहिल्यावर मला लक्षात आले की माझ्या मैत्रिणीने मला चांगलंच फसवलं आहे. कारण तिथे अनेक पुरुष आणि तरुण मुलं मजा करायला येत होते. त्या ठिकाणी बायकांच्या दिसण्यानुसार त्या बायकांचं भाडं ठरलेलं होतं. मी त्या गल्लीत पहिल्यांदाच आणि नवीनच असल्यामुळे सारे पुरुष माझ्यावर तुटून पडलेले दिसत होते. ते माझ्या मैत्रिणीला माझ्याबद्दलच विचारत होते आणि तिच्या हातात पैसे ठेवत होते. एकप्रकारे तिथे माझ्या शरीराची किंमत ठरवल्या जात होती. मला खूप कसंतरी वाटत होतं. आपण उगाच या मैत्रिणाला काम शोधायचं बोलले असं वाटू लागलं होतं. इथे भरमसाठ पैसे मिळत होते पण हा मार्ग मात्र वेगळा होता. माझी मैत्रीण काय करत होती ते मला समजले होते. मग काही पुरुष माझ्याकडे येऊन माझ्याही हातात बळजबरीने पैसे ठेवू लागले. त्याचबरोबर सोबत येण्याची भाषाही करू लागले होते. ते माझ्या सर्वांगाकडे भलत्याच लालसेच्या नजरेने पाहत होते. मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. माझ्या हातातले पैसे पाहून माझी मैत्रीण खूपच खुश झाली होती. पण माझ्या मनात वेगळंच काही चाललं होतं. मला तिथून कशीतरी सुटका करून घ्यायची होती. मला असलं काही करायचं नव्हतं. काही पुरुष तर मला हातही लावत होते. मी लगेच ठरवलं होतं की काहीही करून आता इथून आपली सुटका करून घ्यावी लागेल. नाहीतर माझी मैत्रीण मला कुणातरी सोबत पाठवून मग मला सुटणे मुश्किल होईल. माझी इथे अजून कुणाशी ओळख नव्हती. त्यामुळे काय करावं कुठे जावं मला काहीच समजत नव्हते. या गोंधळात असताना एकाने माझा हात पकडला आणि मला तिथेच एका खोलीत नेलं. तो खूप उंच आणि हटकट्टा पुरुष होता.
मग माझा जोर त्याच्यापुढे कमी पडला आणि त्याने आपली सर्व ताकद माझ्यावर काढली. मला स्वतःची सुटका करून घेताच आली नाही. त्या रात्री मला खूप त्रास झाला. तो पुरुष खूपच हावरट होता. माझ्या मैत्रिणीला खूप पैसे मिळाले होते. मग आम्ही परत फ्लॅटवर आलो. माझी मैत्रीण म्हणाली, बघ किती पैसे मिळाले आपल्याला. पण मला काहीच बोलायचे नव्हते. तेव्हा ती मला समजावत म्हणाली, अगं सुरुवातीला असं वाटते पण खरं सांग तुलाही मजा आली की नाही. अगं हेच तर लाईफ आहे. मला खात्री आहे तुझ्या नवऱ्यानेही आजपर्यंत तुला असं सुख नक्कीच दिलं नसेल जे आज तुला मिळालं. किती भरदार होता तो. मी मात्र काहीच बोलले नाही. फक्त तिला म्हणाले, तू खूप चुकीचं केलं आहेस. मग माझा त्रास कमी व्हावा म्हणून तिने मला काही गोळ्या आणि औषध दिलं. मी यावेळी कुठे जाऊही शकत नव्हती. मला तिथे राहण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. मग तिने दिलेल्या औषधामुळं माझं थोडंसं दुखणं मात्र थांबलं होतं. पण मला आता उद्याची चिंता पडली होती. मी विचार करत होते की मी आज जर मैत्रिणीच्या तावडीतून सुटले नाही तर उद्या दिवसभर मला ती त्याच कामावर घेऊन जाईल आणि माझे पुन्हा असेच हाल होईल. मी रात्री पळून जाण्याचा प्रयत्न केला पण मी ते करू शकली नाही. मला भीती वाटू लागली की आता मी या कामात पुरती अडकली जाणार. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले की मला हे काम करायचे नाही. पण तिने मला माझी रेकॉर्डिंग दाखवली आणि म्हणाली की त्या पुरुषाने हे पाठवलं आहे. मला धक्काच बसला. मी तिला विनवणी करू लागले की मला हे काम नको आहे. पण ती माझं काहीच ऐकत नव्हती. शेवटी ती म्हणाली की फक्त एक आठवडा हे काम कर. आपल्याला खूप पैसे मिळेल. मग तू निघून जा. मी त्या माणसाला कन्व्हिन्स करून त्याच्याकडून ती रेकॉर्डिंग मागवून त्याला ती डिलीट करायला सांगेल. फक्त एक आठवडा कसा तरी ॲडजस्ट कर. मी तिला होकार दिला. मग मला एक आठवडा ते काम करावं लागलं जे करण्याची माझी इच्छा नव्हती. वेगवेगळे पुरुष खूपच आक्रमकतेने सर्व काही करत होते आणि मी चांगलीच बेजार झाले होते. माझी ती मैत्रीण मला चांगले पैसे देत होती आणि तीही त्या पैशावर मजा मारत होती. ती मला अजिबात सोडत नव्हती. अखेर एक दिवस रात्री 10 वाजता तिला एका जणाचा फोन आला. तेव्हा ती मला म्हणाली, मला त्याच माणसाचा फोन आला आहे. त्याला तू खूप आवडली आहेस. त्याला शेवटचा एकदा तुझ्यासोबत सुंदर वेळ घालवायचा आहे त्यामुळे तू तयार हो. माझी धडकीच भरली कारण तो खूपच सशक्त होता. शेवटी नाईलाजाने मी तयार झाले. मग त्या रात्री त्या माणसाने मला खूप सुंदर असा अनुभव करून माझं ते रेकॉर्डिंग डिलीट केलं. मला खूप शांत वाटलं. आता कुठल्याही परिस्थितीत तिथून निघायला हवं म्हणून मी माझा सुटकेचा मार्ग शोधू लागले. माझ्या मैत्रिणीला मी असं दाखवलं की आता मला हे काम आवडलं आहे. तिचाही विश्वास बसला. मग ती त्या माणसासोबत बोलत असताना मला म्हणाली, अगं ऐक ना. मी थोडा वेळ इथेच थांबते. तू फ्लॅटवर जा आणि विश्रांती घे. मी देखील अशाच काहीशा संधीची वाट पाहत होते. मी तिला हो म्हणाली तेवढ्यात तिथे एक पुरुष आला आणि तिला गाडीवर बसवून निघून गेला. मी एकदम मोकळा श्वास सोडला आणि लगेच फ्लॅटवर आले. मी माझी बॅग आवरून लगबगीने बस स्टँडला आले. योगायोगाने आमच्या गावाकडे जाणारी शेवटची बस तिथे उभीच होती. मी धावतच त्या बसमध्ये जाऊन बसले. मी बसताच काहीच क्षणात बस सुरू झाली आणि मी सुटकेचा श्वास सोडला. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा अचानक घरी आलेली पाहून त्यांनी मला विचारलं पण मी त्यांना काहीच सांगितलं नाही. कारण मी जर घडलेलं सर्व सांगितलं असतं तर माझीच बदनामी झाली असती आणि माझे आईबाबा आतून तुटले असते. माझ्याशी कुणीही लग्न केलं नसतं. मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की मला काम आवडलं नाही म्हणून मी परत आले. मग आईबाबांनीही पुढे मला काही विचारलं नाही. मीही घडलेलं विसरून आईबाबांना म्हणाले, तुम्हाला जे योग्य स्थळ वाटेल ते मी स्वीकारायला तयार आहे. मी ठरवलं होतं की आता आईबाबा जो मुलगा किंवा पुरुष बघेल त्याच्याशी लग्न करायचं आणि पुन्हा एकदा आपल्या संसारात गुंतायचं. माझं हे गुपित फक्त माझ्यापर्यंतच ठेवायचं आणि घडलेलं सर्व विसरून जायचं मी असा निर्णय घेतला होता. मित्रांनो, माझा निर्णय चुकीचा की बरोबर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही गोष्ट आवडली असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.